नमस्कार मित्रांनो, सर्वांना माहीतच आहे दिनांक 16 डिसेंबर रोजी भव्यदिव्य असं ओपनचं हिंदकेसरी किताबाचा मानाचा मैदान होणार आहे आणि या मैदानासाठी अनेक नंदी आपापल्या पायऱ्यामध्ये सज्ज झालेले आहेत आणि मित्रांनो मैदानाचे लाईव्ह लॉट काढून झालेले आहेत. तब्बल 110 गट या मैदानामध्ये पळणार आहेत आणि प्रत्येक गटामध्ये अतिशय सुंदर लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. 9-9ने मित्रांनो गट काढलेले आहेत. तर बघूया या मैदानामध्ये कोणत्या गटात कोणता टॉपचा नंदी पळणार आहे. तर मित्रांनो त्याआधी चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि कोणता बैल कोणत्या गटामध्ये पळणार आहे जे मला माहिती नाही ते तुम्हाला माहीत आहे ते कमेंट करून नक्की व्हिडिओच्या खाली सांगा. आणि या मैदानाचा एक नंबर कोण करेल, गुलालासाठी कोण पात्र होईल हे देखील कमेंट करून मित्रांनो नक्की सांगा. तर गट क्रमांक 1 मध्ये मित्रांनो आपला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ओळखला जाणारा रायफल 8181 आणि त्याच्यासोबत लोणंदचा भावऱ्या ही जोडी आपल्याला या मैदानामध्ये गट क्रमांक 1 मध्ये पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 4 मध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे तो म्हणजे जलवा आणि त्याच्यासोबत पळणार आहे नकऱ्या. हा निलेश काळे यांचा घरचा साज आपल्याला गट क्रमांक 4 मध्ये पळताना दिसणार आहेत. त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक 5 मध्ये आपल्याला चिमण्या आणि संतोष तोडकर यांचा हिंदकेसरी साई आणि चिमण्या या जोडीला अतिशय चांगलं स्पीड आहे, ती आपल्याला गट क्रमांक 5 मध्ये पळताना दिसणार आहेत. त्यानंतर गट क्रमांक 9 मध्ये आपल्याला मुरुमकरांचा सुंदर आणि सावकार निमगावकरांचा हा आपल्याला या मैदानामध्ये गट क्रमांक 9 मध्ये पळताना दिसणार आहे. त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक 10 मध्ये ज्या नंदीने मागच्या वर्षी पुशेगावच्या केसरी किताबाचा मान पटकावला तो सरदार आणि त्याच्यासोबत पळणार आहे मित्रांनो निशान करपेवाडीचा. ही जोडी आपल्याला गट क्रमांक 10 मध्ये पळताना दिसणार आहे आणि त्यांच्यातच गट क्रमांक 10 मध्ये अजून एक चांगली जोडी आहे ती म्हणजे VIP राणा आणि ननेगावचा लक्षा. त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक 22 मध्ये सिकंदर 8181 आणि त्याच्यासोबत आदत देवा गट क्रमांक 22 मध्ये पळताना दिसणार आहे. त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक 24 सर्वांनाच माहिती झालेला आहे, सध्या सोशल मीडियावरती बरीच चर्चा होत आहे या पायऱ्याची, तो म्हणजे आपला बिनजोडचा बादशाह राहुलभाई पाटील यांचा पब्लिकचा भिताड म्हणून ओळखला जाणारा मथुर 1001 आणि त्याच्यासोबत मित्रांनो साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि मथुर ही जोडी आपल्याला गट क्रमांक 24 मध्ये पळताना दिसणार आहे. त्यानंतर गट क्रमांक 45 ज्या नंदीने आधीच पुशेगावच्या मैदानाचा हिंदकेसरीचा गुलाल घेतलेला आहे तो म्हणजे करंजी पुलचा बाजी आणि त्याच्यासोबत पळणार आहे मित्रांनो कटरेवाडीचा बब्या आणि बाजी या मैदानामध्ये गट क्रमांक 45 मध्ये पळताना दिसणार आहेत. त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक 49 मध्ये आपल्याला दुर्गा आणि महाराज पळताना दिसणार आहेत. त्यानंतर गट क्रमांक 52 मध्ये मित्रांनो स्वर्गीय आपले सर्वांचे लाडके रणजित निंबाळकर सर आणि पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा तो आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. तो पळणार आहे हरण्या संभाजीनगरचा, तो गट क्रमांक 52 मध्ये पळताना दिसणार आहे. यानंतर गट क्रमांक 53 मध्ये आपल्याला चित्र्या आपशिंगचा आणि त्याच्यासोबत मानघरचं वादळ हे आपल्याला पळताना दिसणार आहेत आणि त्यांच्याच गटामध्ये अजून एक टॉपची जोडी आहे ते म्हणजे ओगलेवाडीचा तेजा आणि त्याच्यासोबत गजा 4x4 ही जोडी आपल्याला या गट क्रमांक 53 मध्ये आणि अतिशय अटीत आणि तटीची लढत पाहायला मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक 54 मध्ये आपल्याला सुलतान ग्रुप लेंगरे सरकार 42 यांचा डायमंड जो फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये गुलालासाठी पात्र राहिलेला तो डायमंड याडा रायना ह्याच्यासोबत पळताना दिसणार आहे. आणि त्याच 54 मध्ये आपला सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी भारत तो या गट क्रमांक 54 मध्ये आपल्याला नक्कीच पळताना दिसणार आहे. त्यानंतर मित्रांनो ज्या बैलानं 2023 ला हिंद केसरीचा मान पटकावला पुसेगावच्या मैदानाचा तो द्वारलेचा हरण्या 622 तो आपल्याला गट क्रमांक 61 मध्ये खामगावच्या ओम सोबत पळताना दिसणार आहे. मित्रांनो 61 मध्ये हरण्या आणि ओम पळणार आहेत. त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक 63 मध्ये ज्या वडकीच्या मैदानामध्ये लक्ष वेधून घेतलेली जोडी ती म्हणजे लक्षा आणि सचिन ही जोडी आपल्याला 63 मध्ये पळताना दिसणार आहे. त्यानंतर 65 मध्ये घरचा साज आपल्याला 65 मध्ये पाहायला मिळणार आहे तो म्हणजे शाकीरबाईंचा राजा आणि सम्राट हा घरचा साज पळताना दिसेल. त्यानंतर 68 मध्ये जुळेवाडीचा राजा आणि नातेपुतेचा देवा 68 मध्ये पळताना दिसतील. त्यानंतर 70 मध्ये बैजा आणि बुलढाणा राजा ही आपल्याला 70 मध्ये पळताना दिसेल. त्यानंतर 71 मध्ये आपला फॉर्च्युनरचा मानकरी
वडकीच्या मैदानात देखील 1 नंबर केलेला लखन आणि त्याच्यासोबत सर्जा दादा ही जोडी आपल्याला या हिंदकेसरी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्यानंतर 74 मध्ये मित्रांनो सैतान पळताना दिसणार आहे आणि त्याच्यासोबत भोळा शंकर आहे. आणि त्यामध्येच अजून एक जोडी आहे, ती म्हणजे सासवडकरांचा बादल आणि एम नानांचा राजा. या 74 मध्ये अतिशय चांगली लढत होईल. त्यानंतर 77 मध्ये मोहिल शेड यांची नवीन खरेदी महाराज आणि त्याच्यासोबत कालेकरांचा रुद्रा ही जोडी आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्यानंतर मित्रांनो 84 मध्ये महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी असलेला घरचा साज, दोन्ही नंदी हिंद केसरी असलेली मित्रांनो उर्मिला ताई गायकवाड यांचा कंदूरचा राजा आणि त्याच्यासोबत अर्जुन ही जोडी आपल्याला 84 मध्ये दिसणार आहे. त्यानंतर 88 मध्ये तडवळेकरांचा बलमा आणि वाहगावचा निशान हे 88 मध्ये आहे. त्यानंतर 92 मध्ये मॅगी आणि वजीर पळताना दिसणार आहेत. त्यानंतर मित्रांनो 94 मध्ये आपल्याला सर्वांची लाडकी जोडी ते म्हणजे रॉकेट घोटचा सर्जा आणि कारुंड्याची आणबान शान कारुंडा एक्सप्रेस चिक्या हे आपल्याला 94 मध्ये पळताना दिसणार आहेत. त्यानंतर 101 मध्ये आपल्याला रायना त्याच्यासोबत पळणार आहे मित्रांनो घरणिकीचा राजा, तो देखील या पुसेगावच्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी आहे. घरणिकीचा राजा आणि त्याच्यासोबत किरणप्पा कलगाव शेळगाव यांचा रायना. त्यानंतर मित्रांनो 106 मध्ये आपल्याला शिरसवडीची रायफल पळताना दिसणार आहे पाखऱ्यासोबत. पाखऱ्या आणि शिरसवडीची रायफल आपल्याला या मैदानामध्ये गट क्रमांक 108 मध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो. आणि त्यानंतर मित्रांनो राहिला तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका, ज्याच्यासाठी 110 गट बघायला लागले सर्वांना आणि शेवटच्या गटामध्ये ज्याची चिठ्ठी निघाली तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका बैलगाडी क्षेत्रातील सेलिब्रिटी असलेला देव बाकासूर. बाकासूरच्या पायऱ्याची चिंता सर्वांनाच होती, सर्वांना एक आस लागलेली कोणासोबत पळणार. तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बाकासूर हा या मैदानामध्ये शेवाळ्याबांच्या पाखऱ्यासोबत पळताना दिसणार आहे. मित्रांनो वडकीच्या मैदानामध्ये नक्कीच पाखऱ्या गुलालासाठी पात्र ठरलेला आहे. आणि मित्रांनो पाखऱ्या देखील बऱ्याच फॉर्ममध्ये आहे. पाखऱ्या आणि बाकासूर या पुसेगावच्या मैदानामध्ये काय करतील कमेंट करून सांगा. नक्की कोण नंबर करेल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा.